निवड आंदोलन म्हणून आलो, बच्चू कडूला चेहरा दाखवला, 2 सेल्फी काढून गेला, म्हणजे तो आमचा कार्यकर्ता नाही, वो हमारा कार्यकर्ता हो नहीं सकता. सो इथून आम्ही पाहतो इथल्या प्रत्येक गोष्टीचं, इथल्या प्रत्येक वेदनेचं, जेपर्यंत बॉम्ब करत नाही उसका हत्यार बन के अगर आगे नहीं जाता, वो प्रहार का कार्यकर्ता तब तक हो नहीं सकता जब तक तो लड़ता नहीं. नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही. हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल. श्रोत्यांनो, आज हा व्हिडिओ मात्र अशा लोकांसाठी आहे ज्यांनी 6000 पेन्शन वाढ व्हावी या गोष्टीला पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे माझे व्हिडिओच्या सुरुवातीलाच सर्वांना सांगणे आहे, ज्या लोकांना 6000 पेन्शन वाढ व्हावी यासाठी पाठिंबा द्यायचा आहे, त्याच लोकांनी हा व्हिडिओ पाहावा आणि नंतर या व्हिडिओवर मात्र प्रतिक्रिया देणे आवश्यक आहे. कारण हा व्हिडिओ आणि या व्हिडिओवरील येणाऱ्या सर्व प्रतिक्रिया माननीय ओमप्रकाश बच्चू भाऊ कडू यांच्या पोर्टलवर त्यांच्या समोर आम्ही त्यांच्या टेबलवर ठेवणार आहोत. त्यामुळे सर्व श्रोत्यांना विनंती आहे की जे दिव्यांग किंवा वृद्धजन आहेत, जे शेतकरी आहेत, ज्यांना कर्जमाफी हवी आहे किंवा जे असे लाभार्थी आहेत ज्यांना असे वाटते की 6000 पेन्शन वाढ व्हावी, त्याच सर्व लोकांनी या व्हिडिओला पाठिंबा देणे आवश्यक आहे आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहणे आवश्यक आहे. तर चला श्रोत्यांनो, आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यापूर्वी नेहमीप्रमाणे सर्वांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला, माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करायला, तसेच ही माहिती इतरांपर्यंत शेअर करायला विसरू नका. श्रोत्यांनो, आज जे आहे मी माझा आवाज जो आहे थोडासा घसा बसलेला आहे. श्रोत्यांनो, ग्राउंड रिपोर्टिंग करतोय मी कुरुकुंज मोजरी या ठिकाणाहून जे आहे. श्रोत्यांनो, या ठिकाणी हजारोंच्या संख्येने दिव्यांग बांधव, त्याचबरोबर अनेक शेतकरी, त्याचबरोबर अनेक विधवा महिला, अशा सर्वच लोकांची अतिशय जास्त प्रमाणामध्ये या ठिकाणी अतिशय उत्साहाने या ठिकाणी ही सर्व मंडळी, हे सर्व जे आहेत हे लोक आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यामध्ये अंध, अपंग, मूकबधीर, त्याचबरोबर जे काय म्हणू शकतो आपण त्याला मतिमंद प्रवर्ग किंवा मग अशा सर्वच एकूण 7 प्रवर्गातील या ठिकाणी अपंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या ज्या महिला आहेत त्या महिला देखील या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्याचबरोबर इथे तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता की बच्चू भाऊ स्वतः जे आहेत वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना भेटत आहेत. त्यांच्या मार्फत जे आहेत त्यांना जशा जशा पद्धतीने जे मार्गदर्शन करता येईल त्या पद्धतीने बच्चू भाऊ जे आहेत कार्यकर्त्यांना, आंदोलकांना मार्गदर्शन आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. आणि या ठिकाणी जातीने बच्चू कडू जे आहेत उपस्थित असल्याचे आपल्याला दिसत आहे. त्याचबरोबर निरनिराळ्या पक्षांचे नेते या ठिकाणी येऊन या आंदोलनाला भेटी देऊन जातानाचे देखील दृश्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. श्रोत्यांनो, प्रत्येक नेत्याचं नाव व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, परंतु मी या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला फोटो त्या पद्धतीचे दाखवत आहे, तुम्ही तसं बघून घ्यायचं आहे. श्रोत्यांनो, त्याचबरोबर वेगवेगळे पदाधिकारी, शिष्टमंडळ देखील या ठिकाणी बच्चू भाऊंना येऊन भेट घेत आहेत, आंदोलनाचा आढावा घेत आहेत आणि जे आहेत आंदोलनासाठी काही लोकांकडून पाठिंबा देखील मिळताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. श्रोत्यांनो, 8 जूनपासून आमचे चॅनल, आमचे रिपोर्टर्स या ठिकाणी ग्राउंड रिपोर्टिंग करत आहेत. वेगवेगळ्या दिव्यांगांच्या मुलाखती देखील आम्ही घेतलेल्या आहेत. त्या मुलाखती देखील या व्हिडिओमध्ये पुढे आम्ही प्रसिद्ध करणारच आहोत. परंतु मी तुम्हाला पुन्हा एकदा जे आहे आवाहन करू इच्छितो की तुम्हाला 6000 पेन्शन वाढ व्हावी यासाठी तुमचा कितपत पाठिंबा आहे, तो पाठिंबा या ठिकाणी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवायचा आहे. श्रोत्यांनो, त्याचबरोबर या ठिकाणी कमेंटमध्ये जे आहे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सुद्धा सांगायचं आहे, जे आम्ही सरळ या ठिकाणी बच्चू भाऊ कडू जे दिव्यांगांचे नेते आहेत, जो दिव्यांगांचा
त्राता आहे असं म्हणू शकतो, जे दिव्यांगांचे प्रश्न घेऊन सरकारला नेहमीच कान उघडणी करत असतात, अशा एका महान माणसाकडे जे आहे आपण एक दिव्यांग व्यक्तींचा एक पालनहार या दृष्टिकोनातून पाहतो आणि त्यांचे जे आहेत अनुयायी किंवा त्यांचे समर्थक म्हणा किंवा त्या संघटनेचे कार्यकर्ते म्हणा, त्यांच्यासाठी जीव ओवाळून टाकायला सुद्धा या ठिकाणी तयार आपल्याला पाहायला मिळत आहे. श्रोत्यांनो, 2 दिवसांपासूनचे जे हे आहे आंदोलन सुरू आहे. अनेक नेत्यांनी भेटीगाठी दिल्या, अनेक अधिकारी येऊन भेटून गेले, परंतु महाराष्ट्रातील या प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना आणि प्रहार संघटनेच्या संस्थापक अध्यक्षाला अर्थातच बच्चूभाऊ कडूंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना वाट आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि त्यांच्या शिष्टमंडळाची. या ठिकाणी अशा दर्जाचा माणूस किंवा मुख्यमंत्री असोत किंवा मग उपमुख्यमंत्री असोत, जे महाराष्ट्राचे दोन्ही उपमुख्यमंत्री, त्यामध्ये आपले महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार, त्यांनी मागे एका भाषणात असा उल्लेख केला होता की दिव्यांगांच्या अनुदान वाढीचं जे बजेट आहे ते या बजेटमध्ये 2025-2026च्या वित्त वर्षाच्या बजेटमध्ये तशी तरतूद केलेली गेली नाही आहे. आणि त्याचबरोबर लाडक्या बहिणींच्या सुद्धा मानधनामध्ये वाढ करावी यासाठीचा जो प्रश्न होता, त्यासाठी सुद्धा त्यांनी हेच उत्तर दिलं होतं की बजेटमध्ये त्याप्रमाणे तरतूद करावी लागते आणि ती तरतूद 2025-2026 या काळामध्ये केली गेली नाही आहे. त्यामुळे मला असे वाटते की दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडे पैसे नाही आहेत का? आणि बच्चूभाऊंनी जसे सांगितले की तुम्हाला खुर्ची जी आहे, तुमची खुर्ची जी आहे बसायला, ती 1.5 लाखाची 2 लाखाची खुर्ची तुम्हाला लागते, परंतु जर हँडिकॅपच्या, अपंगाच्या किंवा निराधाराच्या पगारात 1,500ची वाढ जरी करा म्हटलं तरी तुम्हाला जे आहेत मिरचे लागतात. या खडतर शब्दात जे बच्चू कडूंनी मागे शासनाला, सरकारला खडसावलं होतं आणि त्याचाच जो आहे परिणाम या ठिकाणी सरकारवर झाला. आणि म्हणूनच आत्ताच काही दिवसांपूर्वी ज्यावेळी रायगड जिल्ह्यातील पाचाड या ठिकाणी म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या राजधानीमध्ये, हिंदवी स्वराज्याच्या राजधानीमध्ये जे आंदोलन करण्यात आलं होतं दिनांक 21 मार्च 2025 ते दिनांक 23 मार्च 2025 या काळामध्ये जे आहे आंदोलन करून प्रहार संघटनेने जो मोठा इशारा दिला होता आणि त्यानंतर जे आहेत मुख्यमंत्री त्यांच्या शिष्टमंडळासह येऊन त्या ठिकाणी त्यांनी जो मुख्यमंत्र्यांनी आपलं शिष्टमंडळ पाठवून त्या ठिकाणी जो भ्रमणध्वनीच्या, दूरध्वनीच्या माध्यमातून जो संवाद केला होता आणि त्याचंच फळ म्हणून एप्रिल महिन्याच्या दिनांक 7 एप्रिल 2025 रोजी बैठक झाली होती. त्यामध्ये अपंग व्यक्तींच्या 18 मागण्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या होत्या. एकूण 26 मागण्यांचं जे निवेदन आहे ते त्या ठिकाणी देण्यात आलं होतं. त्यातील 17 ते 18 मागण्या त्या ठिकाणी सरकारने पूर्ण केल्या होत्या, पण त्या किरकोळ मागण्या होत्या, ज्या महत्त्वाच्या मागण्या होत्या त्या मागण्या मात्र सरकारने पूर्ण केल्या नाहीत. आणि म्हणूनच त्याचे प्रतिसाद किंवा त्याचे प्रत्युत्तर म्हणून या ठिकाणी गुरुकुंज मोजरी या ठिकाणी बच्चूभाऊ कडू या आमरण उपोषणाला बसलेले आहेत. आणि त्याचं जे आहे पुढे काय होणार आहे किंवा सरकार यावर काय निर्णय घेतं हे पाहणे देखील अपेक्षित आहे. श्रोत्यांनो, त्याचबरोबर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आंदोलनाचे प्रतिसाद, आंदोलनाचा जो प्रहार आहे तो अतिशय तीव्र होण्याची जो आहे, तीव्र करण्याचा जो आहे इशारा या ठिकाणी बच्चूभाऊंनी दिल्याचे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दिनांक 11, दिनांक 12 जून 2025 जर मुख्यमंत्री किंवा त्यांचे शिष्टमंडळ किंवा उपमुख्यमंत्री आणि त्यांचे शिष्टमंडळ जर प्रहार संघटनेच्या आंदोलन कर्त्यांना येऊन भेटले नाही, कार्यकर्त्यांना जर येऊन भेटले नाही, तर महाराष्ट्रातील
एकूण जे दिव्यांग बांधव आहेत ते संपूर्ण दिव्यांग बांधव घराघरातून दारादारातून आंदोलन करतील असा जो मोठा इशारा या ठिकाणी बच्चू भाऊंनी दिला आहे, त्याचे सरकारवर काय परिणाम होतात हे देखील त्या ठिकाणी पाहणे अपेक्षित आहे। कारण बच्चू भाऊंनी या ठिकाणी सांगितले आहे की 11-12 तारखेनंतर अजून या संख्येमध्ये, दिव्यांगांच्या संख्येमध्ये, शेतकऱ्यांच्या संख्येमध्ये, विधवा महिलांच्या संख्येमध्ये वाढ होणार आहे आणि त्या वाढीचा परिणाम जो आहे, दुष्परिणाम सरकारवर होणार आहे, दूरगामी परिणाम सरकारवर होणार आहे। जर तुम्ही आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत, ज्या मागण्यांमध्ये 6,000 पेन्शन वाढ, शेतकऱ्यांची कर्जमाफी, विधवा महिलांना पेन्शन वाढ, या ज्या मुख्य मागण्या आहेत, त्याचबरोबर मृत दिव्यांगांचे कर्ज माफ करा, अशा प्रकारच्या एकूण 7 ते 8 प्रमुख मागण्या आहेत, त्या सरकारने अजूनही पूर्ण केलेल्या नसल्याची आपल्याला या ठिकाणी खंत वाटते। आणि श्रोत्यांनो, मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारू इच्छितो की तुमच्या मनात याविषयीच्या काय प्रतिक्रिया किंवा काय भावना आहेत ते तुम्ही आम्हाला या व्हिडिओच्या खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका। कारण आम्ही सरळ तुमच्या प्रतिक्रिया माननीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या समोर ठेवणार आहोत, त्यांना या सर्व प्रतिक्रिया दाखवणार आहोत। त्यामुळे कमेंट करायला विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याविषयीच्या देखील प्रतिक्रिया द्यायला विसरू नका आणि बच्चू भाऊंच्या या आंदोलनाला तुमचा कितपत पाठिंबा आहे त्याविषयीची सुद्धा प्रतिक्रिया द्यायला तुम्ही विसरू नका। श्रोत्यांनो, असा आहे हा आजचा व्हिडिओ। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला याविषयीचे जे अभिप्राय आहेत, याविषयीची प्रतिक्रिया आहे, ती कमेंट बॉक्समध्ये तुम्ही देणारच आहात। त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये प्रहार संघटनेचे, त्यांच्या कार्यकर्त्यांचे आणि जे दिव्यांग बांधव 2 दिवसांपासून 3 दिवसांपासून उपाशी राहून, उपोषण करून जे 6,000 पेन्शन वाढ व्हावी किंवा या ज्या मुख्य मागण्या आहेत या पूर्ण व्हाव्या, यासाठी जे झटत आहेत त्यांचे देखील आभार मानायला, अभिप्रायाअंतर्गत आभार मानायला विसरू नका। तर श्रोत्यांनो, हा होता आजचा व्हिडिओ। गेले 36 तास ग्राउंड रिपोर्टिंग केल्यामुळे श्रोत्यांनो, आता आपण या ठिकाणी या व्हिडिओला इथेच विराम देऊयात। तुम्ही मात्र या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण भेटूया पुढील आंदोलनाच्या अपडेट्ससह, विषयाच्या माहितीसह। तेव्हापर्यंत श्रोत्यांनो, धन्यवाद, नमस्कार।